जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत आहे। शासनाने सुरू केलेले पाण्याचे टँकर अधिकाऱ्यांच्या नियोजनाच्या अभावामुळे वेळेत जात नाहीत। तसेच जलजीवन मिशनची कामे अत्यंत बोगस पद्धतीने केली गेली आहेत। सदर योजनेची 70 ते 80% पर्यंतची बिले ठेकेदारास अदा करून देखील त्या गावांना पाणी उपलब्ध झाले नाही। या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून जिल्हा परिषद सदस्या मैते अमोल लांडे या थेट जुन्नरवरून पाण्याचा हंडा घेत जिल्हा परिषदेला पोहोचल्या। त्यांनी हंडा डोक्यावर घेत थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब यांचे कार्यालय गाठले व माझ्या भागाला माझ्या माणसांना पिण्यासाठी पाणी मिळाले पाहिजे यासाठी ठिय्या आंदोलन सुरू केले। त्यानंतर लगेचच सीईओ गजानन पाटील साहेब यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ताबडतोब जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागात टँकर वेळेत पोहोचवा, गरज पडल्यास पाण्याच्या टँकरची संख्या वाढवा असे आदेश त्यांच्या प्रशासनाला दिले व टँकर वेळेत पोहोचतात का नाही याचे रिपोर्टिंग मला करा अशा सूचना प्रशासनास दिल्या। तसेच ज्या ज्या ठिकाणी जलजीवन मिशन योजनेची कामे बोगस झाली आहेत त्याची ताबडतोब चौकशी करून संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। तसेच पुढील आठवड्यात कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद पुणे यांना आदिवासी पश्चिम भागाचा दौरा करण्याचा आदेश दिला आहे। यावेळी माई लांडे यांनी बोलताना सांगितले की माझ्या माणसांना पिण्यासाठी पाणी मिळाले पाहिजे यासाठी माझा लढा आहे। पुढील काळात माझ्या माणसांच्या समस्या सुटल्या नाही तर जिल्हा परिषदेच्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये अधिक आक्रमकतेने मुद्दे मांडणार आहे व वेळ पडल्यास मी माझ्या आदिवासी भागातील महिलांना घेऊन जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसणार आहे। म्हणजे पाण्याची सोय पाहिजे ना का? पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणजे 8 ते 10 दिवसांनी टँकर येतोय। ते पण पाणी एकदम असं येतोय, पण आम्ही 8 दिवस कसं काय पाणी प्यायचं? अहो 2 दिवस झालं कपडेली याला त्याला सगळ्याला आम्ही तेच पाणी नाही ना। रेग्युलर पाण्याचे म्हणजे 4 तरी हांडे किंवा रेग्युलर दर दिवस भेटले तरी बाद झालं। ते असे म्हणजे डायरेक्टली प्रश्न सुटण्यासारखंच नाही ना तो। वर्ष दीड वर्ष पाणी तर कपडेले पाणी तर जनावरांना पाणी, नदीला पाणी नाही आले प्यायला आहे ना, बरोबर आहे ना? टाकीला पाणी आम्ही कुठे टाकीला खेत वाटते नुसता दिष्टावा धावलाय असा केलाय। आणि आता तुम्ही हे बोलताय, तुमचं मत आहे का तुम्हाला कोणी बोलायला सांगितलंय? नाही नाही तिथून पाणी डोक्यावर आणायचे सोपं का आम्हाला तुमच्या तरी नाही काही पाणी पिऊन आम्हाला काय आजारी पडायची बारी। आता तुमच्या तरी खाली पाणी तर बाहेर आपल्याला परमनंटली काहीतरी